बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न आपण घेणार आहोत अत्यंत कमी वेळामध्ये. त्यामधील पहिला प्रश्न आहे, बालविकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते? तर बालविकासाच्या संदर्भात चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 2, विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते, हे चुकीचे विधान आहे. प्रश्न दुसरा, बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते? योग्य उत्तर आहे शैशवावस्था. प्रश्न तिसरा, वर्गातील उत्तम शिक्षक हा तर काय करतो 4 विधानापैकी? पर्याय क्रमांक 4, वरील सर्व गोष्टी करतो. प्रश्न चौथा, रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे, तर येथे सुद्धा वरील सर्व गोष्टीची भूमिका जी आहे ती शिक्षकाची आहे. तर प्रश्न 5 सुद्धा सारखाच आहे, परंतु पर्याय वेगळे असल्यामुळे रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे. आता येथे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. ज्ञाननिर्मिती, ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. फक्त स्थानांतर करणे तर नाहीच आहे, फक्त ज्ञान देण्याच एवढं नाही, कौशल्य अर्जित करण्याचे प्रशिक्षण देणे सुद्धा नाही, तर पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 6, खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? तर येथे योग्य उत्तर आहे विभेदीकरण स्तर हा अध्ययन अध्यापनाचा नाही. प्रश्न 7, खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्षी वयोगटाची सक्रिय सदस्य बनतात? तर योग्य उत्तर किशोरावस्था. प्रश्न 8, जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो तेव्हा असे मानले जाते की? तर पर्याय क्रमांक 1, पद्धती प्रणाली अयशस्वी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका रिकामी जागा असावी, तर पालकांची भूमिका ही सक्रिय असावी, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10, कुटुंब हे रिकामी जागा एक साधन आहे, तर हे अनौपचारिक शिक्षणाचे साधन आहे, कारण कुटुंबापासून अनौपचारिक शिक्षण सुरू होते. प्रश्न 11 आहे, तुमच्या वर्गात एक मतिमंद विद्यार्थ्याला बसविण्याचे सांगण्यात आले असता तुम्ही काय कराल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत शिकाल. प्रश्न 12, उत्तर बाल्यावस्थेत बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वातील बदल किंवा परिवर्तन समजू शकतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र. प्रश्न 13, ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणते विधान योग्य आहे? तर वरील हे 3ही विधान योग्य आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहे. प्रश्न 14, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये असे स्पष्ट केले आहे की इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 200 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यातील गुणोत्तर रिकामी जागा असेल. 2005 शिक्षणाचा अधिकार अधिनियम नुसार, तर 2005 नुसार हे प्रमाण 40चं होतं. प्रश्न 15, मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आनुवंशिकता आणि वातावरण. 16 नंबर, खालीलपैकी कोणते विधान कथन हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन. प्रश्न 17, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर या संपूर्ण विधानाचा विचार केला तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. शिक्षण हे काही प्रमाणात कला व काही प्रमाणात शास्त्र आहे, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 18, जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याची कारणे जाणून घेऊन दूर करण्याचा प्रयत्न कराल. प्रश्न 19, वर्गात लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टीच्या टप्प्यात बसवणे, अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे रिकामी जागामध्ये मोडते. तर हे पर्याय क्रमांक 2, वर्ग व्यवस्थापन कौशल्यामध्ये मोडते. प्रश्न 20, उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत, या विधानातून रिकामी जागा वर्तन बदलाचा बोध होतो, तर कशाचा बोध होतो? ज्ञानात्मक. प्रश्न 21, तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास तेव्हा पर्याय क्रमांक 2, त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. प्रश्न 22, रिकामी जागा ही शिक्षणाची 3 सूत्रे होत, तर पर्याय क्रमांक 1, रीडिंग, रायटिंग आणि अरिथमेटिक ही शिक्षणाची 3 सूत्रे आहेत. 23वा प्रश्न, हे सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यांपैकी नाही, तर काय? पर्याय क्रमांक 3, वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणारे अभ्यासाचे नुकसान.
प्रश्न 24वा, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. तर हे चारपैकी हे विधान कसे आहे? तर हे विधान आहे बरोबर, पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न, खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? तर बारकाईने लक्ष दिल्यास ह्या सगळ्या जोड्या बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 26वा, हा औपचारिक व अनौपचारिक चर्चेतील फरक आहे. तर कोणता फरक आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 27वा, एकाच वर्गात अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये फरक असतो, कारण प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते. पर्याय 2. प्रश्न 28वा, परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांमध्ये दरवर्षी वाढ होत चालली आहे. तुमच्या मते या दुर्दशेची जबाबदार कारण कोणते आहे? कुठले कारण जबाबदार आहे? तर पर्याय क्रमांक 4 आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची आपल्या कर्तव्यात प्रतारणा. प्रश्न 29वा, संक्रियापूर्व अवस्था बालकांच्या रिकामी जागा वयात असते. तर कधी असते? 2 ते 7 वर्ष ही अवस्था असते. प्रश्न 30वा, परीक्षा जवळ आली, अभ्यास झालेला आहे, आपण नक्की कॉमेंट कराल. प्रश्न 30वा आहे, खाली शिक्षणाचे काही ध्येय दिलेली आहेत, त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून द्यायचं आहे. नक्की उत्तर द्याल याची मी अपेक्षा करतो. यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.